आज दुपारी ठाणे सत्र न्यायालयात आरोपी रवी वर्मा याला न्यायालयात हजर करण्यात आलं। यावेळी न्यायालयात झालेल्या युक्तिवादात सरकारी वकील यांनी आरोपीला पोलीस कोठडी मागणी करत तो ज्या ठिकाणी काम करत होता त्या ठिकाणी घटनास्थळी भेट देण्याचं काम, आणखीन तपास शिल्लक असून त्या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांची त्याबाबत चौकशी करायची असल्याचं सांगत न्यायमूर्ती यांनी 5 जून पर्यंत पोलीस कोठडी त्याला सुनावली आहे। तर दुसरीकडे बचाव पक्षाचे वकील गिरोसे आणि शिंदे यांनी मात्र या प्रकरणात कुठल्याही पद्धतीत सबळ पुरावे नसताना आरोपी रवी वर्मा याला फसवण्याचा प्रकार दिसत असल्याचं सांगितलं। न्यायालयात कुठलाही सबळ पुरावा दिला नाही। शिंदे आणि गिरोसे यांनी कुठल्याही पद्धतीचा ठोस असा पुरावा न्यायालयात सादर करण्यात आला नसल्याचं सांगत त्यांच्याकडे सापडलेल्या निळ्या डायरीत मात्र त्याला उद्या कुठे कामाला जायचंय, कुणाकडे जायचंय याबाबतच्या नोंदी डायरीत सापडल्यात। तर त्याच्या खात्यावर मोठ्या प्रमाणात पैसे आल्याच्या दावावर बचाव पक्षाच्या वकिलांनी सांगितलं की त्याच्या खात्यावर फक्त त्याच्या भाचीसाठी 2000 रुपयाची रक्कम ही तिला खाऊसाठी प्रीती नावाच्या मुलीनं पाठवल्याचं समोर आले। बचाव पक्षाच्या वकिलाचं म्हणणं आहे की या प्रकरणामध्ये रवींद्र वर्मा याला अडकवण्यात येत आहे। तो मूळचा भारतीय असून कायम भारतातच वास्तव्य आहे। त्याचप्रमाणे त्याने आतापर्यंत असं कुठल्याही पद्धतीचं देशद्रोही कृत्य केलं नसून या प्रकरणात त्याला काही गोष्टींचा सांगावा करत अडकवण्यात येत असल्याचं म्हणणं आरोपी वकिलांनी सांगितलं। मला मागच्या तारखेला अरेस्ट डायरेक्ट दाखवलं गेलं की 35A ची नोटीस न देताही मला डायरेक्ट अरेस्ट केलंय। तरी आम्ही तपासाला अजूनपर्यंत सहकार्य करतोय। जी माझ्याकडे डायरी होती, जे काही होतं मी तपासाला सर्व दिलेलं आहे। आणि जी डायरी होती, डायरीत मी काय नमूद करायचो की जो दुसऱ्या दिवशीचं माझं काम काय या गोष्टी मी नमूद केलेल्या आहेत। त्याच्यात असं काही की बाबा काही वेगळ्या गोष्टी आहेत की ज्या देशहितासाठी मी एक्सपोज करतोय किंवा काय करतोय असं कुठलंही नव्हतं त्याच्यात। आता काय पैशाची देवाणघेवाण झाली का? नाही नाही, पैशांचं काहीच नाही, पैशांचं कुठलंही नाही। हे फक्त पोलीस कस्टडी वाढवण्यासाठीच हा सर्व प्रयत्न चाललेला आहे, बाकी काहीच नाही आहे। आज मागच्या तारखेला व्हाईट सॅम्पल घेण्यासाठी पोलीस कस्टडी वाढवून घेतली होती। आजच्या तारखेला व्हाईट सॅम्पल घेतला गेला। आजच्या तारखेला म्हणतायत की परत आम्हाला पैशांची काय देवाणघेवाण झालेली का, तो तपासाचा विषय आहे। आफ्टर चार्जशीट त्या गोष्टी सर्व समोरच येतील। पण आता पोलीस कस्टडीची गरज काय आहे? मी काय भारतातच जन्मलेलो आहे, माझं पूर्ण फॅमिली भारतात जन्मलेली आहे, मी कुठला देशद्रोह करून बसलेलो आहे? गुगल पे मार्फत त्या पैशाची देवाण झाली आहे का? सरकारी तपास यंत्रणेने नाही आतापर्यंत न्यायालयासमोर कुठला दस्तावेज सबळ पुरावा कुठलाही आणलेला नाही आहे सर, कुठलाही नाही। मी तेच म्हणलो की CDR आणा, की हा नंबर पाकिस्तानचा आहे, हा नंबर इकडचा आहे, काहीच नाही। मागच्या तारखेला माझं त्याच बेसवर आर्ग्युमेंट झालं। कुठलीही गोष्ट तपासाला समोर आणलेली नाही आहे। गुगल मार्फत त्या पैसे देण्यात आले का? त्याला आमिष टाकून कुठल्या काय गोष्टी समोर आल्या? तेच हनी ट्रॅप जो झाला ना तो ह्याच गोष्टीवरनं झाला की तुझ्या घरी कोण कोण राहतं, बच्चू राहतं, तर तिने तो नंबर मला पैशांची कुठं गरज नव्हती, 2000 माझ्या अकाउंटला टाकलेत, माझ्या आरोपीच्या अकाउंटला टाकलेत। त्या गोष्टीचा प्राचीला खाऊ पाहिजे म्हणून, प्राचीला खाऊ पाहिजे म्हणून ह्या तुझ्या अकाउंटला असू दे म्हणून। आणि माझी कडकडीची विनंती, युवा वर्गाला कडकडीची विनंती अशी आहे की यांनी फेसबुकला कुठलीही रिक्वेस्ट आली, कुठलंही काही आलं तर लगेच ॲक्सेप्ट नका करू। हाच असाच हनी ट्रॅप एखाद्याच्या जीवाशी आणि पूर्ण करिअरशी खेळतोय आणि कुटुंबाला वाईट अवस्थेत नेणारी ही गोष्ट होते। त्यासाठी कुठलाही अवेअरनेस स्वतःसाठी असू द्या। जर कधी तुम्हाला असं वाटलंच की आपण हनी ट्रॅप होतोय, 1930 हा पोलीस हेल्पलाईन नंबर आहे, लगेच त्यांना कळवा। पण अशा गोष्टींना बळी पडू नका। आता यात मॅडम हिंदीमध्ये महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल
सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात मागील 6 महिन्यांपासून बंद असलेली टोईंग कारवाई पुन्हा सुरू करण्याचा निर्णय ठाणे वाहतूक शाखेनं घेतलाय. चुकीच्या पद्धतीने होणारी कारवाई आणि टोईंग वाहनांवरील कर्मचाऱ्यांमुळे होणारे वादाच्या अनेक तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. नागरिकांच्या तक्रारीनंतर वाहतूक पोलिसांना ही कारवाई बंद करावी लागली होती. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहराचा भाग येतो. ठाणे शहर वाहतूक पोलिसांकडून नियमाचं उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाई केली जाते. रस्त्यालगत बेकायदेशीरपणे उभ्या असलेल्या दुचाकींवर टोईंग वाहनाद्वारे कारवाई होत होती. ही कारवाई करताना टोईंग वाहनांवरील कर्मचारी हे चालकांसोबत वाद घालत होते. अनेकदा चालक हा दुचाकीपासून काही अंतरावर असतानाही त्याची दुचाकी उचलली जात होती. त्यामुळे अनेक तक्रारी वाहतूक पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. टोईंग बंद व्हावी यासाठी आंदोलनं देखील झाली होती. त्यामुळे टोईंग कारवाई बंद करण्याची वेळ वाहतूक पोलिसांवर आली होती. आता ही टोईंग कारवाई पुन्हा सुरू करण्याचा निर्णय ठाणे वाहतूक शाखेनं घेतलाय. टोईंग वाहनावर सीसीटीव्ही कॅमेरे आणि उद्घोषक बसवण्यात आले आहेत. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील 10 दिवसांचं चित्रीकरण जतन केलं जाणार आहे. उद्घोषकावरून उद्घोषणा केल्यानंतर वाहनांवर कारवाई केली जाईल असं वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी स्पष्ट केले. टोईंग व्हॅन मागच्या 6 महिन्यापासून आपल्याकडे आपण बंद केल्या होत्या. त्याला सीसीटीव्ही आणि त्याचे मेगाफोन्स वगैरे कार्यरत नव्हते. काही लोकांच्या भरपूर तक्रारी होत्या. जानेवारी एंडला आपण त्यांच्याबरोबर करार करून त्या 1-2 दिवस हे केल्या आणि नंतर तक्रारीत वाढ झाली. त्याच्यामुळे आपण तात्काळ लगेच बंद केल्या होत्या. पण आत्ता त्याच्यात पारदर्शकता आणण्यासाठी टोईंग व्हॅनची जी कारवाई आहे त्याच्यात पूर्ण पारदर्शकता आणण्यासाठी आपण टोईंग व्हॅनवर सीसीटीव्ही माउंट केलेले आहेत आणि मेगाफोनही त्याचा सगळ्या मेगाफोन्स चालू आहेत की नाही त्याची आत्ताच आपण पूर्ण इन्स्पेक्शन केलेलं आहे. इन्स्पेक्शन कमिटीत मी, माझे ACP आणि PI ॲडमिन या 3 जणांच्या कमिटीने त्याचं इन्स्पेक्शन केलेलं आहे. त्याच्या अनुषंगाने CCTVमध्ये 10 दिवसाचं फुटेज राहणार आहे. ते CCTV त्या जे क्रेन मालक आहेत त्यांच्यासाठी ते अवेलेबल त्यांना ॲक्सेस दिलेला आहे. आणि आपलं जे कंट्रोल रूम आहे ठाणे पोलीस ट्रॅफिक पोलीसचं जे कंट्रोल रूम आहे ती नाका या ठिकाणी त्याचं लाईव्ह आपण फीड्स घेणार आहोत आणि त्याचे 10 दिवसाचं फुटेज आपल्याकडे अवेलेबल असणार आहे. सर, याच्यावर कर्मचारी जे काम करतात टोईंगचं ते आणि लोकांमध्ये नेहमी वाद होतात. ते नशा करतात, तंबाखू खातात. याबद्दल तुमचं काय नियंत्रण आहे? याबाबत वारंवार त्याच्याही तक्रारी प्राप्त होत्या. त्याच्यामुळे उद्या आपण त्यांची ट्रेनिंग सेशन घेत आहोत की लोकांबरोबर सौजन्याने कसं वागावं, आपण कसं राहावं. आणि जर कोणी गुटखा खातानी, पान खाऊन किंवा दारू पिऊन जर अशा प्रमाणाचं व्यसन करून जर कोणी क्रेनवर कर्मचारी काम करत असेल तर त्या क्रेनचे तात्काळ परवाना रद्द करण्यात येईल. फक्त त्यासाठी आपल्याला प्रॉपर एव्हिडन्सेस लागतील आणि ते केलं का आपण त्याची पुढील 6 महिन्यासाठी किंवा 2 वर्षासाठी किंवा कायमस्वरूपी त्याच्याबरोबरचा करार आहे आपण त्याला रद्द करू. सर, गेल्या 6 महिन्यापासून क्रेन ही बंद होती टोईंग. सामान्यांना अनेक तक्रारी तुमच्याकडे आलेल्या आहेत. तर त्या तक्रारीबद्दल काय सांगाल? कारण आत्ताच एक सामान येऊन गेला की फुटपाथवर गाड्या आहेत, ऑनलाईन दंडाचा काही परिणाम होत नाही. त्या टोईंगचा काय फरक पडणार आहे का आता? आपण वारंवार आपल्याला फुटपाथवर पार्किंग झालेली, फुटपाथच्या साईडला नो पार्किंगच्या बोर्डच्या खाली पार्किंग झालेली, 2 व्हीलर्स असतील, 4 व्हीलर्स असतील, याची आपल्याला वारंवार तक्रारी प्राप्त होतात. पण आपण त्या ठिकाणी जाऊन ई-चालान मार्फत त्यांच्यावर कारवाई करतो, अनाऊन्समेंट करतो. पण त्याचा कोणत्याही प्रकारे परिणाम होताना दिसून येत नाही. त्यासाठी टोईंग व्हेकल्स आपण चालू करत आहोत की पहिले आपण फुटपाथ क्लिअर करणार आहोत आणि जे नो पार्किंगचे बोर्ड्स आहेत त्याच्या खाली आणि नंतर जे रस्ता सामान्य रहदारीच्या अडथळा ठरत असतील अशा वाहनांना टो करण्याबाबत कारवाई करणार आहोत. ठाणे महापालिका क्षेत्रातील नाले आणि गटारांमधील पाणी वस्त्यांमध्ये शिरल्यानं जनजीवन विस्कळीत होत आहे. ही बाब लक्षात घेऊन ठाणे महापालिका क्षेत्रातील प्रमुख 8 नाल्यांवर सेन्सरमुळे नाल्यातील पाण्याची पातळी समजणार असल्यानं पूरमुक्त ठाणे ठेवण्यास मदत होणार आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा पावसानं लवकरच हजेरी लावल्यानं ठाणे महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज झालाय. शहरातील नालेसफाईची कामं जलद गतीनं पूर्ण करण्याची तयारी एकीकडे सुरू आहे.
तर दुसरीकडे पावसाळ्यात नाले आणि गटारे तुंबून त्याचं पाणी रस्त्यावर येऊन जनजीवन विस्कळीत होऊ नये यासाठी पालिका प्रशासनानं उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे। याच अनुषंगानं शहरातील दरवर्षी पाणी साचणाऱ्या नाल्यांवर पाणी खेचण्यासाठी पंप बसवण्याची मोहीम हाती घेतली आहे। त्याचबरोबर वृंदावन, ठाणे कॉलेज, साकेत, मुंब्रा स्मशानभूमीत नाला, गायमुख, हिरानंदानी इस्टेट आणि आणखी 2 नाल्यांवर सेन्सर लावण्यात येणार आहेत। यामुळे नाल्यातील पाण्याची पातळी तसंच धोकादायक परिस्थितीचा अंदाज सेन्सरच्या माध्यमातून दिला जाणार आहे। तसंच महापालिका मुख्यालयाच्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कक्षाबरोबर 9 प्रभाग समितीत आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित करण्यात आले। त्या ठिकाणी प्रत्येकी 2 ते 3 कर्मचाऱ्यांवर प्रभाग समितीनिहाय तक्रारी सोडवण्याची जबाबदारी आहे। महापालिकेनं शहरातील नाल्यांमधील पाणी पातळीची नोंद ठेवण्यासाठी एक सुरक्षा चौकीही उभारली आहे। या ठिकाणी 3 शिफ्टमध्ये कर्मचारी तैनात असणार आहेत। त्याच्या माध्यमातून पंपही सुरू आहेत किंवा बंद पडले आहेत त्याची चाचपणी केली जाते। तसंच स्थानिक नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी मोबाईल क्रमांक घेतले असून महापालिकेच्या व्हॉट्सअप ग्रुपवर ते जोडण्यात आले। त्यानुसार पाणी साचण्याच्या ठिकाणी कर्मचारी नसला, पंप बंद पडला किंवा पाणी साचल्यास त्याची वर्दी आता स्थानिकांना या माध्यमातून देता येणार आहे। वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या मुजोर रिक्षा चालकांमुळे पादचारी तसंच प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय। अनेकदा अपघाताचाही सामना करावा लागतो। अशा वाहन चालकांची तक्रार करणारी प्रक्रिया किचकट असल्यानं प्रवासी तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत। याचाच गैरफायदा मुजोर वाहन चालकांना होत आहे। परंतु आता अशा वाहन चालकांना प्रवासी पादचारी दणका देऊ लागलेत। वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या नागरी पोर्टलवर लोकांकडून तक्रारीचा पाऊस पडू लागलाय। अवघ्या 5 महिन्यात सुमारे 2000 जणांनी चालकांच्या चुकीच्या वागण्याच्या तक्रारी केल्यात। यात मुजोर रिक्षा चालकांचा जास्त समावेश आहे। वाहन चालक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वाहतुकीचे नियम पाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे। अशा नियमांचा भंग करणाऱ्यांवर वाहतूक विभागाकडून वेगवेगळी कारवाई केली जाते। परंतु अनेकदा अधिकारी कर्मचाऱ्यांची कमतरता आणि तक्रारींसाठी लागणाऱ्या किचकट प्रक्रियेमुळे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांच्या गुन्ह्यांना अनेकदा अभय मिळते। त्यामुळे अशा वाहन चालकांची मुजोरी वाढून प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण होतो। वाहनांच्या प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करणं, मनमानी भाडं आकारणं, नो पार्किंग मध्ये गाड्या उभा करणं, बेदरकारपणे वाहन चालवून दुसऱ्याच्या जीविताला धोका पोहोचवणं अशा अनेक प्रकारच्या थेट तक्रारी करण्यासाठी वाहतूक विभागानं नागरी पोर्टल सुरू केले। या पोर्टलवर नागरिकांनी तक्रारींचा पाऊस पाडला असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते। वाहतूक विभागानं सुरू केलेल्या व्हॉट्सअप आणि मदत क्रमांकावर नागरिकांना तक्रारी पाठवता येतात। वाहतूक पोलिसांकडे आलेल्या तक्रारींची तात्काळ शहानिशा करून संबंधित वाहन चालकांवर ऑनलाईन दंड पाठवला जातो। जानेवारी ते मे या 5 महिन्यांच्या कालावधीत नागरिकांनी नागरी पोर्टलवर वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या 1964 वाहन चालकांवर तक्रारी केल्यात। अनेक नागरिकांकडून या पोर्टलवर तक्रार करण्याची प्रक्रिया चुकत असल्यामुळे अनेक वाहन चालकांची दंडापासून सुटका देखील होत आहे। त्यामुळे नागरिकांनी तक्रार करण्याची पद्धत अभ्यासून योग्य प्रकारे तक्रार करावी। वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या एकाही वाहन चालकाच्या चुकीला माफी देणार नाही असं ठाणे वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी सांगितलं।